कॉकरोच जनता पार्टी काय आहे ही कॉकरोच जनता पार्टी? सध्या याची देशभरात एवढी चर्चा सुरू का आहे सांगते त्याआधी मराठी पॉडकास्टला फॉलो नक्की करा। तर झालं असं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका सुनवाई दरम्यान बेरोजगार तरुणाची तुलना चक्क कॉकरोचशी केली। बेरोजगारांनी त्रस्त असलेल्या तरुणांना हा अपमान जिव्हारी लागला, पण यावेळेस तरुण गप्प बसले नाही। अभिजित डिपके नावाच्या तरुणाने या अपमानाचं उत्तर देण्यासाठी चक्क कॉकरोच जनता पार्टी CJP नावाचा एक डिजिटल पक्ष उभा केला। अवघ्या 72 तासात लाखो तरुणांनी या पक्षाचे फॉर्म भरले असून आपल्या सर्वांच्या हातातील मोबाईल फोन हेच या पक्षाचं अधिकृत चिन्ह ठरवण्यात आलं। सोशल मीडियावर या पक्षाच्या हँडलला अवघ्या काही दिवसातच लाखोहून अधिक लोकांनी फॉलो केलं। या पक्षाचा जाहीरनामा तर एकदम कडक आणि सिस्टमला थेट आव्हान देणारा आहे। आमदार खासदारांनी पक्षांतर केलं तर त्यांना 20 वर्ष निवडणुकी बंदी घाला। निवृत्तीनंतर न्यायाधीशांना कोणतंही सरकारी पद देऊ नका आणि मतदार यादीतून नाव गायब झाल्या थेट निवडणूक आयुक्तावर कारवाई करा, असा थेट मागण्या यांनी मांडल्या आहे। नीट परीक्षा घोटाळ्यामुळे खचलेल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत चुकीच्या व्यवस्थेला जाब विचारणं हाच या पक्षाचा मुख्य अजेंडा आहे। एका अपमानास्पद शब्दाला तरुणांनी एका मोठ्या लोकशाही चळवळीत बदलल्यामुळे हा पक्ष सध्या तुफान लोकप्रिय होतोय। तर मित्रांनो, सिस्टमला धडा शिकवणाऱ्या या कॉकरोच शक्तीला तुमचा पाठिंबा आहे का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा।